झी 24 तास एक पाऊल पुढे. अगदी सुरुवातीला जाऊया केबीसीच्या सेटवर, कारण केबीसीच्या सेटवर अवतरले स्मॉल स्क्रीनवरचे कलाकार. ह्या साऱ्यांनी सचिन खेडेकरसह धमाल तर केलीच आहे, शिवाय हॉट सीटवर बसण्याचा अनुभवही शेअर केलाय. लेट्स हॅव अ लुक. नमस्कार, मी संस्कृती बालगुडे, म्हणजेच तुमची मुक्ता विवाहबंधन म्हणणं. आणि तुम्ही आहात आत्ता करोडपतीच्या सेटवर. आत्ताच आम्ही करोडपतीचा एक एपिसोड केला ज्यामध्ये सगळे लीड्स होते. तर आत्ता आहेत आपल्याबरोबर सुनील दादा, म्हणजेच सुनील बर्वे. आपण त्यांना विचारूयात की तुम्हाला कसं वाटलं. खूप छान वाटलं. करोडपती आजपर्यंत पाहत होतो मी नेहमीच, आणि कुठेतरी स्वतःचे एक आत्मपरीक्षण चालू असतं ना, तसं एक आपल्याला किती येतं हे बघायचो. पण कधी असं इमॅजिन केलं नव्हतं की कधी ह्या हॉट सीटवरती येऊन मी बसेन. एक मोहर अबोल, आमच्या ETVच्या एक मोहर अबोलमुळे मी आज खरं तर इथे येऊ शकलो. भैरव घोरपडे म्हणून आलो. पण तो अनुभव सुद्धा घेतला की जेव्हा त्या सीटवरती तुम्हाला असं वाटत असतं, तुम्ही कॉन्फिडंट असता की आपल्याला येत आहेत उत्तरं, पण साधर्म्य असणारी समजा उत्तरं दिसली की काय कन्फ्युजन होतं, किंवा ते टिकटिक जे आहे ते किती तुमच्या डोक्यात घाणाचा आवाज करू शकतो, हा सगळा अनुभव मी घेतला. आणि तो फारच क्लास होता. म्हणजे रोलर कोस्टर राईडमध्ये पुढच्या सीटवरती बसवलं आणि नंतर तुम्हाला दिसतात ना ते लूप, की आता ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे, तेव्हा कसं वाटत असतं. आणि नंतर आपण एक जीवाचं हिया करून ठरवतो की जाऊ दे, आता जे होईल ते होईल. तसा मी खरं तर सीटवरती बसलो होतो. पण आय एम व्हेरी सिरियस की ती खरंच एक फॅब्युलस राईड होती. खूप मजा आली. आणि मुळात आम्ही त्या आकांक्षा ट्रस्टसाठी, आकांक्षा फाउंडेशनसाठी थोडी तरी आमच्या परीने मदत करू शकलो, याचा खरंच खूप आनंद वाटतो. नाही कुठे सावली होर अबोल मधली नंदिनी, दॅट इज खुशबू तावडे. आपण तिला विचारत, हाऊ वॉज इट खुशबू? खूप छान. म्हणजे अजूनही असं वाटते की तो प्रश्न पुन्हा विचारा, मी उत्तर देते तुम्हाला. कदाचित मला जिंकता आलं असतं. पण हो, इथे आल्यानंतर हे वातावरण इतकं वेगळं आहे, इतकं छान आहे. खरं सांगायचं तर महाराष्ट्रातल्याच प्रत्येक माणसाची, नाही तर भारतातल्या प्रत्येक माणसाची इच्छा असणार, कुठेतरी सुप्त इच्छा की या हॉट सीटवर बसता यावं. आणि आमची ती इच्छा पूर्ण झाली ETVच्या माध्यमातून. म्हणजे आम्ही खूप खुश आहोत. सध्या लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला आमच्यासाठी हा. पण हो, खूप कठीण होतं आणि खूप गंमत झाली, खूप मजा आली, खूप चांगला अनुभव होता आणि खूप काही शिकायला मिळालं. आणि काही प्रश्नांची उत्तर आता आयुष्यभर लक्षात राहतील असे काही प्रसंग आमच्याबरोबर घडले. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की बघायला आवडेल. आणि एक मोर अबोल सुद्धा पाहत राहा. आपल्या सेटवरची सर्वात छोटी जोडी असावा सुंदर मधली अंकिता आणि ईश्वरी, ज्या हॉट सीटवर बसल्या नाहीत, पण त्यांनी काहीतरी खरंच खूप छान केलं या सेटवर. प्लीज आम्हाला सांगा, तुम्हाला कसं वाटलं दोघी? ईश्वरी. आम्हाला खूप छान वाटलं. आणि आम्ही म्हणजे 18 वर्षाचे नव्हतो म्हणून आम्ही हॉट सीटवर बसलो नाही, पण 18 वर्षाचे हो तेव्हा आम्ही नक्की येऊ परत इथे. आम्हाला म्हणजे मी साक्षीवर डान्स केला, खूप छान वाटलं मला तिच्यावर डान्स करताना. आम्ही व्हॅनिटीमध्येच म्हणजे प्रॅक्टिस केली आणि मग हॉट सीटवर बसलं नाही म्हणून हो थोडंसं. पण आता आम्ही नॉर्मल झालो आहे, कारण जेव्हा तुम्ही जेव्हा हॉट सीटवर बसले होते तेव्हा आम्ही पण तिकडनं हां हेच उत्तर असणार बघ, हेच उत्तर असणार, म्हणजे इझी जे होते त्याचे प्रश्न आम्ही उत्तरे दिली. आणि तुम्ही मोठं झाल्यावर तुमची हाईट पण वाढेल ना त्याच्यावर बसायला. आता अंकिता. मला पण मस्त वाटलं. आम्ही इकडे डान्स केला, इशू बरोबर मी पहिल्यांदाच केला, पण आम्हाला दोघींना खूप मज्जा आली. पण थोडंसं वाईट वाटलं, म्हणजे मला हॉट सीटवर बसायचं होतं पण आम्ही 18 इयर्सचे नव्हतो, सो नाही बसता आलं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू जेव्हा 18 इयर्सचे होऊ तेव्हा. आणि हा सेट खूप आवडला मला, ग्रँड आहे आणि खूप मस्त आहे, मला आवडला. खरंच सेम फिलिंग, सगळ्यांनी माझ्याच फिलिंग ऑलरेडी सांगून टाकल्यात. पण हो, खरंच खूप ते काउंटडाऊन स्टार्ट होतं, जसं की म्हणजे टाईम पुढे पुढे जात असतो आणि असं होतं की सांग 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 पटकन, जे काय होईल ते सांग पटकन. म्हणजे स्पेशली ते जेव्हा ते म्युझिक ढडडांग असं ते म्युझिक वाजतं तेव्हा सिरियसली म्हणजे खूप घाबरायला होतं. पण ओव्हरऑल सुपर्बली ऑसम एक्सपिरियन्स. खूप मजा आली, खूपच मजा आली. आणि एवढा मोठा सेट, म्हणजे कधी इमॅजिन केलं नव्हतं की या सेटवर आपण जाऊ, आपण त्या हॉट सीटवर बसू. तर पण बघत असतो, पण आज प्रत्यक्ष तिथे बसण्याची वेळ आली, मुक्ता म्हणून का होईना, पण संस्कृती तिथे होती. सो ओव्हरऑल सुपर, टू गुड.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.